नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहिरे. मी काही 2-3 दिवसापासून मागचे काही व्हिडिओ टाकत असते, की आपले ब्लाऊजचे मापं घेताना कशा पद्धतीने आपल्याला शोल्डर आणि मोंढा तो कोणत्या पद्धतीने म्हणजे हे शोल्डर आणि हा मोंढा तो हे शोल्डर आणि हा मोंढा कोणत्या पद्धतीने कोणत्या मापांना कसा घ्यायचा. तर मी आतापर्यंत ते 28, 30, 32 या मापाचा एक टाकलेला आहे. त्याला शोल्डर किती घ्यायचा आणि मोंढा किती घ्यायचा असा हे एक पहिला भाग टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे 32 पासून 32, 34 आणि 36 ह्या 2 मापांचा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या मापांसाठी किती आपल्याला हे शोल्डर आणि हा मोंढा किती घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 38 आणि 40 याचा पण एक मी व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. बरेच जणींनी व्हिडिओ त्यांना आवडलेले आहेत आणि खूप महत्त्वाची माहिती दिली. तुम्ही बऱ्याच जणींच्या कमेंट्स आलेल्या आहेत, की तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली. तर आजचा जो व्हिडिओ येणार आहे आपला, तर आपल्याला आज आता 40 आपल्याला 42-40चं मापाचं दिलंय. 38 आणि 40च्या मापाला मोंढा आणि शोल्डर किती घेतात ते तर दिले. तर आता आपण 42 आणि 44 हे जे शेवटचे जे मोठे माप आहे, हे सगळ्यात मोठे माप आहे. तर ह्या मोठ्या मापांसाठी आपण आता हा शेवटचा जो चौथा व्हिडिओ आहे, आपला हा चौथा व्हिडिओ आहे, तो आपण इथे मी आज तुम्हाला सांगणार आहे, की तो कशा पद्धतीने ते माप कशा पद्धतीने घ्यायचं. त्याच्यानंतर आपण 28, 30, 32 ह्या मापाचा आधी आपण फोर टक्स कटिंग शिकणार आहोत. अगदी एक पार्ट शिकवणार आहे मी तुम्हाला कसा घ्यायचा. पूर्ण तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि मला जरूर एक कमेंट सांगा, की माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला. आणि म्हणजे मला हा उत्साह येईल, तुम्हाला सांगायला मला उत्साह येईल, की यांना माझं जे शिवण क्लास आहे ते तर तुम्हाला समजतं आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक कटिंग एक आधी आपण फोर टक्स शिकणार आहोत. अगदी छान अशा फोर टक्स शिकणार आहोत. तुम्हाला त्याच्यासाठी पेपर लागणार आहे. पेपर, टेप आणि एक स्केच पेन असा घेऊन ठेवत जायचा आहे पुढचा. तर मी रोज एक व्हिडिओ टाकणार आहे आणि रोज मी तुम्हाला एक समजून सांगणार आहे. तर चला तर जास्त वेळ काही घालवत नाही. तर आता आपण मापाला जे आता 42 आणि 44च्या मापासाठी मोंढा किती घ्यायचा आहे, ते माप मी तुम्हाला सांगणार आहे. खूप बऱ्याच जणींनी प्रश्न केलाय, की आम्हाला प्रिन्स कट शिकायचं आहे, फोरटक मी सगळं शिकवणार आहे, पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती देत जाणार आहे. तर आता आपण हे जे माप आहे, हे लिहून ठेवत चला वहीमध्ये. एक भागाचे हे माप लिहून ठेवत चला. म्हणजे आपण जेव्हा पुढचे फोर टक्सचे ब्लाऊज शिकणार आहोत, प्रिन्स कट शिकणार आहोत, फुल प्रिन्स, हाफ प्रिन्स, कटोरी, वन टक्स हे प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे आणि हा आपला फ्री तुम्हाला शिकवणार आहे. तर आता आपण याची आकृती 42 आणि 44 मापासाठी आपण शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा, कारण हे बघा असं ॲक्युरेट आलं पाहिजे. माझं माप 38चं माप असल्यामुळे हे बघा ह्या ठिकाणी 38 बरोबर आलेला आहे शोल्डर. आणि आपला हा जो भाग असतो, हा बघा, हा मागचा भाग असतो, इथे घोंगा येतो. मी माझ्या ब्लाऊजच तुम्हाला दाखवते आहे ह्या ठिकाणी जो आपल्याला. आणि सहसा मोठ्या मापांना ह्या ठिकाणी बघा माझा हात आहे, ह्या ठिकाणी घोंगा येतो. तर त्या घोंगा येऊ नये म्हणजे इथला हा भाग असा लूज होऊ नये, त्याच्यासाठी मेन हा माप हे अगदी ॲक्युरेट आहे. हे बघा अशा पद्धतीने हे ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसलेलं आहे आणि हे तुम्हाला जे शिकवलं त्याच पद्धतीची कटिंग केलेली आहे. हे असं मी घातलेलं आहे माझं ब्लाऊज. तर हे अगदी अशा पद्धतीने आणि हे आपण इथे प्रिन्स कट शिवलेलं आहे. हे बघा, हे हाफ प्रिन्स कट म्हणजे योगपट्टीचं प्रिन्स कट हे ब्लाऊज मी शिवला आणि अगदी ॲक्युरेट आलेला आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. तर चला तर मग आपण आता पेपर कटिंगला आपल्याला 44 आणि 42 आणि तर आपल्याला आता इथे ह्या ठिकाणी जे आहेत बघा, आपल्याला ह्या ठिकाणी आता तुम्हाला इथे मी सांगितलंच, की 44 आणि
तुम्हाला ते माप शिकवणार आहे या ठिकाणी. आणि माझं जे माप आज आहे हे कमी पडणार आहे. ही पाटी छोटी आहे त्याच्यामुळे आपल्याला ही कमी पडणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आधी पहिल्यांदा इथे उंची घेऊन घेणार आहोत. ही उंची कमी पडणार आहे. हे बघा, ह्या ठिकाणी ही उंची इथे कमी येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे आडवं घेणार आहोत. आणि तुम्हाला मी आधी लिहून दाखवते की आपल्याला आज जे आहे 42 आणि 44 ह्या दोन मापांचा आपल्याला शिकायचं आहे. हे दोन मापं जे आहेत छातीचे, तर हे जे मापं आहे हे छातीचे, ह्या दोन मापांचं शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण ही उंची घेऊन टाकलेली आहे, ही उंची घेतलेली आहे. आता 42 आणि 44 साठी आपल्याला मोंढा किती घ्यायचा आहे. या ठिकाणी हा मोंढा जो आहे आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत ही आधी. तर ही एक लाईन ओढून घेतलेली आहे. समजा इथे उंची घेतलेली आहे, इथे आपण उंची घेतलेली आहे. मी थोडं सरकवून घेत आहे या ठिकाणी. बघा, या ठिकाणी आपण इथे आता उंची घेत आहोत. उंची तुम्ही इथे समजून घ्या. इथे ही लाईन ओढून घेतली आणि ही उंची घेऊन घेतलेली आहे आपण. ही उंची, साधारण उंची जी असते ती मी तुम्हाला सांगणारच आहे 44 आणि 42 साठी. तर उंची ही काही जण 15 घेतात, 16 घेतात, 17 घेतात. तर 17 उंचीपर्यंत, 44 मापाला ही 17 उंचीपर्यंत घेऊ शकतात. उंचीनुसार आपल्याला सहसा 44 आणि 42 आणि 44 साठी 15 ते 16 एवढीच उंची घेत असतात. पण काहींची जर उंची जास्त असेल तर 17 पर्यंत सुद्धा उंची घेतात. तर या ठिकाणी आता आपण ही उंची घेतलेली आहे. ह्या ठिकाणी आपल्याला मोंढा किती घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी मोंढा आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे. हा बघा, ह्या ठिकाणी आपल्याला मोंढा इथे 6 इंच घ्यायचा आहे. हा मोंढा 6 घेतल्यानंतर, आणि आता याच्यात मोठे गळे असतात, तुम्हाला मी मोठ्याच गळ्यांचं सांगत आलेली आहे. तर मोठ्या गळ्यांसाठी इथे शोल्डर जे आहे ते आपल्याला इथे 5.5 इंच घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, या ठिकाणी परत आपल्याला इथे 6 इंच, तुम्हाला म्हटलीच की मोंढा हा 6 इंच घ्यायचा आहे. हा बघा, हा 6 इंच आला, हा 6 इंच आला. आणि हे बघा, या ठिकाणी परत आपण इथे 6 इंच आल्यानंतर ही लाईन ओढून घेणार आहोत. ही बघा, ही लाईन अशी ओढून घेणार आहोत. तर आपल्याला इथे छाती किती घ्यायची आहे मी ते तुम्हाला म्हटलीच की कसं माप घ्यायचं, छातीचं माप कसं घ्यायचं. आता आपल्याला मी 1/4 कसा काढायचा तो सांगणार आहे. 42, हे बघा, 42 असेल, इथे 44 वर ठेवायचा आणि अशा पद्धतीने हे छातीचं माप काढायचं. हा बघा, हा निम्मा किती आला, 21. 21चा एक निम्मा परत किती आला, 10.5. 10.5 मध्ये आपल्याला 11.5, 12.5, म्हणजे ही घडी जी येणार आहे ही 12.5ची घडी येणार आहे आपली. ही बघा, ही 12.5. या ठिकाणी इथे 12.5 आलेलं आहे. ही 12.5ची घडी आलेली आहे. आणि याच्याच खाली ही 12.5ची आली तर खाली 11.5ची घ्यायची आहे. कमरघेराला इथे आपल्याला पाठीवर कमरघेर बसत नाही, ते इथे 11.5 घ्यायची आहे. परत आता मोंढ्यामध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं की माझंच ब्लाऊज दाखवलं की तो काखेमध्ये असा गोंगा पडतो. त्याच्यासाठी ह्या ठिकाणी आपण इथे 1 आणि 2 रेष घ्यायचे आहे. 1 आणि 2 रेष, आणि ह्या ठिकाणी आपण इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. हा पॉईंट दिला त्याच्यानंतर आपण इथे छातीचा 1/4 किती आलेला होता आपला तेवढा घ्यायचा आहे. आपण इथे ह्या ठिकाणी आपण 1/4 10.5 आलेला आहे. त्या ह्या पॉईंटपासून आपल्याला बघा, ह्या असा टेप ठेवून घ्यायचा आहे. 5 इंच आणि याचा मध्य आपल्याला काढायचा आहे. टेपने हा मध्य काढायचा आहे. या ठिकाणी हा मध्य आला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत आपल्याला तसंच करायचं आहे. 6 आला, 6चा मध्य आपल्याला इथे 3 घ्यायचा आहे. हे मध्ये हा मध्य घेतल्यानंतर ह्या ठिकाणी हा जो आकार आहे हा असा घ्यायचा आहे.
आणि आपल्याला इथे काखेत जर दाटत असेल, ह्या ठिकाणी काखेत दाटत असेल, तर ह्या ठिकाणी ह्या भागापासून, हे बघा, ह्या भागापासून आपण इथे अर्धा इंच खाली घेणार आहोत. या ठिकाणी असा अर्धा इंच आणि हा भाग जो आहे तो असा आपण तिरपा घेणार आहोत. म्हणजे आपल्याला काखेत दाटत नाही, इथे घोंगा पडत नाही. आणि एका बाईने कमेंट्स केलेली होती, एका यांनी, की शोल्डरचं माप किती घ्यायचं, आपल्या गळ्याजवळनं हे जे माप आहे हे किती घ्यायचं. हे सगळ्यांसाठी आपल्याला कोणत्याही 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44 लक्ष देऊन पूर्ण ऐका, की हे 28 पासून तर 44 मापापर्यंत हे जे आपलं हा भाग असतो, ह्या भागापासून आपण 3 इंच ठेवायचा आहे. कंपल्सरी 3 इंच ठेवायचा आहे. 28ला पण, 32ला पण, 34ला पण, 36ला पण, सगळ्या मापांना 3 इंच ठेवायचा आहे. हां, एकाने मला कमेंट्स करून सांगितलं होतं की ते माप किती घ्यायचं. तर प्रत्येक मापासाठी 3 इंच. ते ह्या याच्यापासून हे इकडे कितीही उरलं. आता आपण जर 28 मापाला जर 4.5 इंच शोल्डर जर घेतलं, तर हे बघा 4.5 इंच इथे बघा, हे जर आता इथे 4.5 इंच शोल्डर जर घेतलं आणि हा भाग इथे 3 ठेवला, तर इथे आपल्याला बघा हा 3 ठेवला, तर हे अंतर आपल्याला 1.5 किंवा 2 असं येऊ शकतं, तरी चालेल. आणि हा गळा, आता आपल्याला गळा जितका घ्यायचा तितका आपण घेऊ शकतो. या ठिकाणी माझा इथे 10 इंच गळा बसतोय. तुम्ही 11 घ्या, 12 घ्या, कितीही घ्या. या ठिकाणी माझ्या ह्या पाठीवर एवढाच गळा बसतो आहे, तेवढीच मापाची आकृती बसते. या इथे मी 3 इंच घेतलं आहे. मी पुढचं शिकवायला जरूर मोठ्या पाटी आणणार आहे, की जेणेकरून तुम्हाला समजेल असं पुढचं शिकवणार आहे मी. हे बघा, ह्या ठिकाणी हा गळा तुम्हाला दिसत नसेल तर हा बघा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अर्धा इंच घेऊन घ्यायचं आहे. आणि हा असा गळा आपल्याला कितीही मोठा आपण या पद्धतीने गळा घेऊ शकतो. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला 42 आणि 44 छातीच्या मापाचं हे सांगितलेलं आहे. आपण उद्याच्या भागामध्ये 28, 30, 32 याच्यात योगपट्टीचं 4 टक्स ब्लाऊज शिकणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर मला एक लाईक आणि एक कमेंट्स करून चला. लाईक आणि कमेंट्स फ्री असतात. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिकवणार आहे. अगदी छान अशा पद्धतीचे आहे. माझा 30 वर्षाचा अनुभव आहे. माझे क्लासेस चालत होते आणि मी आता क्लासेस बंद केलेले आहेत आणि मी फक्त आता तुमच्यासाठी ही सेवा आहे तुम्हाला. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.